सद्गुरू आम्हाला सांगता की आज आम्हाला जी इंद्रिय मिळाली ती तुमच्या सर्वायवलसाठी मिळाली. म्हणजे काय, जिवंत राहण्यासाठी, या शरीराला याचं पालन पोषण करण्यासाठी, याला जिवंत ठेवण्यासाठी. म्हणजे ते शरीर जर साधन आहे तर त्याचा सदुपयोग झाला पाहिजे. उपयोगाच्या पुढे जाऊन आपण काय म्हणू शकतो, सदुपयोग, त्याचा सत्य उपयोग झाला पाहिजे. आज आम्हाला हे जे जीवन मिळालं, माणसाचं जीवन, आम्ही त्याच्या संदर्भामध्ये किती जागरूक आहोत. माणसं किड्यामुंगी सारखे पण मरतात आणि माणसं एखाद्या वाघासारखी पण जगतात. हे माणसाला दिलेलं स्वातंत्र्य आहे, पण त्या स्वातंत्र्याचा त्यांनी कचरा करून टाकला. मग तुमच्या जीवनाचं कल्याण करणं ही जशी तुमची जबाबदारी आहे, तसं एक माणूस म्हणून या सृष्टीमध्ये स्वतःचा उद्धार करणं ही सुद्धा आमची जबाबदारी आहे. या सांसारिक जीवनामध्ये तुम्ही ज्या भौतिक गोष्टी जमा करताय, त्या भौतिक गोष्टी तुम्हाला एक दिवस सोडून द्यायच्या. सत्य काय आहे की प्रकृती तुमच्याकडनं काहीतरी करून घेण्याचे प्रयत्न करते. मग सद्गुरू काय सांगताय की हे जे इंद्रिय आहेत ते तुम्हाला बाहेर भटकवतात. इंद्रियांची गरज फक्त शरीर आणि मनापुरती आहे. मग तुम्हाला या दोघांच्या पलीकडे जायचं असेल तर ह्या इंद्रियांचं साधन नाही. सद्गुरू आम्हाला जे सांगतात की जे इंटरनेट आहे बाह्य जगामध्ये आणि जे इनरनेट आहे, इंटरनेट हे बाह्य जगताशी संपर्क साधण्यासाठी, इनरनेट स्वतःशी संपर्क साधण्यासाठी. आमचा सगळ्या जगाबरोबर संपर्क आहे पण स्वतःशी संपर्क नाही. आम्हाला काय झालं हे आम्हाला डॉक्टर जाऊन विचारलं. म्हणजे आपल्याला हे कळलं पाहिजे की जीवनामध्ये जे गहन अनुभव आहेत आपले, ते गहन अनुभव आम्हाला तेव्हा येतील जेव्हा आम्ही इनरनेट जोडू.